एका पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे हे सगळे जण आहेत। यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। झी मीडियाने बातमी दाखवल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला। राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल होत नव्हता, मात्र जरीमारी मित्रमंडळाच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं। कपिल राऊत माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। कपिल, झी मीडियाने ही बातमी लावून धरली आणि अखेर या पोलीस अधिकाऱ्याला न्याय मिळाला। पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते सुरुवातीला, राजकीय दबाव होता का? आणि आता या मंडळाच्या 3 कार्यकर्त्यांना अटक झाली आहे, एक जण मात्र फरार आहे। ज्यानं ढकललं होतं या पोलीस अधिकाऱ्याला पाण्यामध्ये, तो ताब्यात आलाय का? तो आरोपी मिळून आलाय का? नक्कीच अजित, खूप महत्त्वाची बातमी आहे। सर्वच मीडियाचं जे सर्व महाराष्ट्राचं लक्ष या बातमीकडे लागलं होतं आणि पोलिसांनी पुढची पावलं उचलत 3 आरोपींना अटक केलेली आहे। या मंडळाची ही सर्व मुलं आहेत आणि एक जण अजूनही फरार आहे आणि ज्यांनी ढकललं होतं त्यालाही अटक करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्यावरती जे कलमं लावलेली आहेत ते मोठे शासन करणारे कलमं आहेत। 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न, 353 म्हणजे सरकारी कामात अडथळे आणि 323 म्हणजे मारहाण करणं, 307 आणि 353 कलमं ही सेशन कमिटेड कलमं आहेत, नॉन बेलेबल कलमं आहेत। त्यामुळे पोलिसांनी आता कडक भूमिका घ्यायची ठरवलं असं आपण बोलू शकतो। ही मिळाली ही सूत्रांनी दिलेली माहिती आहे, त्या अनुषंगाने पोलिसांनी पण कपिल, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापुढे नांग्या टाकल्या होत्या, असं हे खरं आहे का? आपण ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर या कनिष्ठ अधिकाऱ्याला न्याय मिळालाय? नक्कीच ज्याप्रमाणे ज्या राजकीय वर्तुळात तिथे जी चर्चा सुरू आहे, त्या प्रथम राजकीय दबाव होता पोलिसांवरती आणि राजकीय दबाव वाढत चालला होता। परंतु जेव्हा ही बातमी मीडियासमोर आली, जी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली ती समोर आली आणि ही भयानक दृश्य पाहिल्यानंतर मग पुढची पावलं उचलण्यात आलेली आहेत। परंतु राजकीय दबाव होता, कारण की असं बोललं जातं तिथे जे स्थानिक आमदार आहेत त्याचंही मंडळ आहे, त्याचीही माणसं आहेत, त्यामुळे राजकीय दबाव असतो साहजिकच होतं। निदान समाधान आहे, गुन्हा तरी दाखल झालाय, या सगळ्यांना अटक झालेली आहे, एक जण अजून फरार आहे, त्यालाही अटक व्हावी अशी अपेक्षा आहे। आणि पोलीस आपलं कर्तव्य बजावत असताना अशा पद्धतीचे गुन्हे करणाऱ्यांवरती कारवाई खरंच स्वतः पोलिसांनी करायला हवी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।